शिवसेना प्रणित शिवसहकार सेनेच्या जिल्हा संघटक प्रमुखपदी दोघांची नियुक्ती पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्याच्या सहकार सेनेच्या प्रमुख शिल्पा सरपोतदार, संचालिका मुंबई बँक तथा उपाध्यक्ष प्रदीप कुमार खोपडे यांच्या वतीने अमरावती जिल्हा सहकार सेवेची जबाबदारी देण्यात आली। पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये विधानसभा निहाय उपजिल्हा संघटक प्रमुख तसेच तालुका निहाय तालुका संघटक, उपतालुका संघटक, विभाग संघटक पदी सहकार क्षेत्रातील कार्यरत असलेले शिवसैनिक यांच्या नियुक्त्या मतदारसंघ तसेच तालुका निहाय पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यात शासन कुठे कमजोर पडत आहे त्याबद्दल सांगण्यात आले। समाचार संकलन अशोकभाई जोशी। त्यानंतर विलासजी माहुरे, माजी पंचायत समिती सभापती, कुठल्या शेतकऱ्यांना त्रास झाला त्यांनी कुठल्या आजीला आई वडिलांना लाईन मध्ये लावलं, त्यांच्याकडे होतं फटाफट त्यांचे कर्जमाफ झाले। नंतर जे रेग्युलर आपले कर्जदारक होते त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचं घोषित झालं, प्रोत्साहन किंवा तुम्ही रेग्युलर पैसे भरता, ती यासुद्धा त्यांनी बंद केली। त्या संदर्भात उपसभापती मी, श्यामभाऊ देशमुख, जिल्हा प्रमुख आशिष सोबत ते 5-6 लोकांनी DDR कडे गेलो। जिल्हा बँकेचे शिव आहे त्यांना भेटले। बरोबर आहे पण जास्त लांबून तर अशी हे अनेक मुद्दे आहेत आणि आपकी कारखाने ये घोषित हो गई है। नहीं वो तो मैं उसके बारे में उसके अलावा और ये जो मैं आपको बता रहा था कि जो सहकारिता शुरू कर दी है केंद्र सरकार ने, शिवसेना प्रणित सहकार सेनेची एक शाखा आहे। आपण प्रश्न निर्माण केला गेल्या काही दिवसाआधी अमरावती बाजार समितीची जे निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये 2 गट एकमेकांसमोर आले। विशेषतः 2 गट त्याच्यामध्ये म्हणता येणार नाही। याकरता की जे सहकारात काम करतात, सहकारात असं असतं की कोण्या पक्षाचा म्हणून काम करत नाही की आपण जर ग्रामीण आता कोपरमध्ये जो प्रश्न निर्माण केला, शिवसहकार सेना ही यासाठी निर्मित करण्यात आली आहे की ग्रामीण भागातलं शेवटचं गावातलं जाळं हे सहकाराच्या माध्यमातून दिले जाते। मी गोपाल राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे या पक्षाचा शिवसहकार सेनेचा जिल्हा संघटक प्रमुख पदाची जबाबदारी आहे आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना अतिशय आनंद होतो की अमरावती जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी आज या ठिकाणी आम्ही घोषित करत आहोत। सहकार सेनेनं अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली कामगिरी सहकार सेनेतर्फे झालेली आहे। डायरेक्टर निवडून आलेले आहे, खरेदी विक्री संघावर शिवसैनिक निवडून आलेले आहे। त्यामुळे हा विषय पत्रकार परिषदेचा आहे। सोबतच शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक शेवटी सरकार घोषणा करतं, परंतु शेतकऱ्याच्या नशिबी दुःखच आहे। फक्त घोषणा करणं आणि टीव्हीवर येणं ही या सरकारची हीच भूमिका आहे। वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे, त्या संदर्भातही आम्ही प्रशासनाकडे बरेच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनसुद्धा या सरकारसमोर हतबल झालेलं आहे। हे सरकार उद्धव साहेब म्हणतात नालायक तर आहेच, परंतु मी त्या पलीकडे जाऊन हे म्हणाल की हे सरकार छंड आहे, नपुंसक आहे। यांना शेतकऱ्यांशी, शेतमजुरांशी, कामगारांशी, युवकांशी काही घेणं देणं नाही। फक्त वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी शेकायची। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मी या सरकारचा जाहीर निषेध करत आहे। जय महाराष्ट्र।